सर्व उपस्थित पत्रकार बंधूंचे आम्ही स्वागत करतो। श्री शिवराज मंच मालवण यांच्या वतीने आम्ही ही खास आपल्या सहकार्याने ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आणि ही पत्रकार परिषद अत्यंत खास अशा कामासाठी आम्ही इथे बोलवलेली आहे की ज्या योगे या पुढील शिवराज भूषण या महानाट्याची जी गौरवशाली आणि अभिमानास्पद वाटचाल आहे ती आपल्या सर्वांपर्यंत पोचावी आणि आपल्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोचावी हा या पत्रकार परिषदेचा हेतू आहे। पत्रकार बंधू, खरंच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेले आहेत, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्या आरमाराची राजधानी उभारलेली आहे, अशा मातीतून आलेले हे आम्ही सर्वसामान्य कलावंत, या सर्व कलावंतांनी मिळून एक स्वप्न बघितलं होतं आणि त्याप्रमाणे सर्वजण जवळजवळ 70 कलाकारांचा हा ताफा हे स्वप्न साकारण्यासाठी गेली 1 वर्ष नाही 1.5 वर्ष आम्ही वेड्यासारखे अगदी झपाटून काम करतो आहे। आणि हे काम करत असताना शिवराज भूषणचे अजूनपर्यंत आम्ही तब्बल 9 कार्यक्रम केले। सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरसारख्या पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, आणि अशा ठिकाणी हे कार्यक्रम करत असताना गौरवाची गोष्ट म्हणजे हे सर्वच्या सर्व जे प्रयोग आम्ही केले ते सर्वच्या सर्व हाऊसफुल झालेले आहेत। आणि त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी आहे की दिनांक 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये एक परिषद होत आहे आणि ही राष्ट्रीय स्तरावरची परिषद आहे। आणि ही परिषद आपलं महाराष्ट्राचं आणि भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर होत आहे। आणि या परिषदेमध्ये अत्यंत मान्यवरांची उपस्थिती असणार आहे आणि ही परिषद जी होणार आहे ही परिषद महाराष्ट्र राज्य कार्य सांस्कृतिक संचालनालय, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नवी दिल्ली आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे जे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेले आणि शिवशंभू विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय स्तरावरची छत्रपती शिवाजी महाराजांवरची परिषद होत आहे। परिषदेचं नाव आहे दी लाईफ अँड दी लिगसी ऑफ दी छत्रपती शिवाजी महाराज। आणि या परिषदेमध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अभ्यास करणारे मोठमोठे अशा व्यक्ती यामध्ये सहभागी होत आहेत दिनांक 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी। आणि या परिषदेमध्ये जे आयोजक आहेत, जे आता मी सांगितले त्या आयोजकांमार्फत शिवराज भूषण या महानाट्याचा कार्यक्रम निवडण्यात आलेला आहे की 2 सप्टेंबरला संध्याकाळी 7:15 वाजता शिवराज भूषण या महानाट्याचा कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये होणार आहे, संपन्न होणार आहे। आणि ही आमच्यासाठी सगळ्यात गौरवाची गोष्ट आहे। त्याहून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज तागायत आम्ही जे 9 कार्यक्रम केले, 9 प्रयोग केले ते सगळे मराठी भाषेबद्ध होते। आज पहिल्यांदा जो दुहेरी अंक आम्ही गाठतोय, 10वा अंक गाठतोय, हा 10वा प्रयोग आम्ही जो नवी दिल्लीमध्ये करतोय अशा ठिकाणी करतोय की ज्या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बरेच नेते या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत। अशा वेळी आम्ही हा जो प्रयोग करतोय हा मराठी सोडून दुसऱ्या भाषेमध्ये करतोय, जी आपली राष्ट्रभाषा आहे, जी आपली हिंदी भाषा आहे। आणि आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे की ज्याप्रमाणे आम्ही मराठी महानाट्य सादर करताना मेहनत घेतलेली आहे त्याप्रमाणे सर्व 70 लोकांनी, आमचे दिग्दर्शक गणेश मिस्त्री म्हणा, सर्वच लोकांनी, म्हणजे सूत्रधार म्हणा, समीर शिंदे म्हणा, संजय शिंदे म्हणा, या सर्व लोकांनी, म्हणजे प्रत्येक नाव घेणं आम्हाला शक्य नाही पण या सर्व लोकांनी जीव तोडून मेहनत केलेली आहे। आणि गेला 1 महिना आम्ही हे हिंदीकरण करण्यासाठी, हिंदीचं सगळं स्क्रिप्ट तयार करण्यासाठी आम्ही दिवस रात्र अथक मेहनत करून ह्या सगळं आम्ही तयार केलं आहे। आणि 2 सप्टेंबरचा कार्यक्रम अधिकाधिक गौरवशाली होईल, वैभवास्पद होईल। आणि इथल्या जो मातीचा जो झेंडा आहे, जो छत्रपतींनी इथे सिंधुदुर्गच्या माध्यमातून रोवलेला आहे, तो झेंडा आम्ही आज दिल्लीला आपल्या भारताच्या राजधानीमध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। या कार्यक्रमासाठी आपण आपले जेवढे कोण नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, जे नवी दिल्लीमध्ये राहत असतील त्यांना आपण हे सांगावं। त्याचं निमंत्रण आम्ही आपल्याला, जे अधिकृत निमंत्रण महाराष्ट्र राज्य सरकार आणखी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत जे आहे ते आम्ही आपल्याला देऊ, ते निमंत्रण आपण सर्वांपर्यंत पोचवावं आणि या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। धन्यवाद।